छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान आमच्या हृदयामध्ये, मात्र धनगर समाजावरील अन्याय दूर झाला पाहिजे. पांडुरंग मेरगळ. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा गावात धनगर समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात बसवल्यामुळे मराठा आणि धनगर समाजात मोठा तणाव निर्माण झाला आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराज यांना आमच्या हृदयामध्ये निश्चित स्थान आहे. मात्र जाणीवपूर्वक धनगर समाजाचे श्रद्धास्थान असणारे खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हा पुतळा काही समाजकंटकांनी रातोरात बसवून धनगर मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा धनगर समाजावरील होणारा अन्याय तात्काळ दूर करण्यात यावा असे आवाहन धनगर समाजाचे राज्य समन्वयक पांडुरंग मेरगळ यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे. यावेळी बोलताना पुढे पांडुरंगजी मेरगळ काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात. महाराष्ट्रातील सकल आदिवासी धनगर बांधवांनो, ओबीसींनो, बहुजनांनो, या राज्यातले वंजारी बांधव असतील, माळी बांधव असतील, लिंगायत असतील, आगरी असतील, कोळी असतील, कुष्टी असतील, कुमकी असतील, नाभिक असेल, धुळी असेल, सुतार असेल, लोहार असेल, गुरव असेल, सर्वांना या ठिकाणी सद्गुरू फरांदे बाबांच्या चरणापासून सर्वांना मानाचा जय मल्हार करतो. मित्रांनो, माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा ह्या धनगर समाजाचे आणि बहुजनांचं जे दैवत आहे, आपल्यामध्ये खंडोबा, बिरोबा, सतोबा, भुगोबा तसेच खेलोबा हे एक पुरातन देवस्थान आहे. आणि त्या ठिकाणाहून इथं फरांदे बाबा इथं असतात, जे पट्टणकोडीलाचे जे मुख्य सद्गुरू आहेत. आणि या राज्यातील, शेजारच्या राज्यातील करोडो जनता ज्यांच्या पदस्पर्शानं पावन होऊन पट्टणकोडलीची यात्रेमधून बेलभंडार घेऊन घरी जातात, अशा एका विभूतीवरती रात्री या ठिकाणी दगडफेक होऊन, या ठिकाणी आपण जर बघितलं तर सगळे पवित्र अशा प्रकारचे गुलाबी पोशाख घातलेले, खांद्यावरती घोंगडी घातलेले हे सगळे पुजारी आहेत, ही सगळी आपली जुनी पुरातन मंडळी आहेत. या सगळ्यांवरती रात्री प्रचंड प्रमाणामध्ये समाजातील एका घटकानं दगडफेक केली. आणि या ठिकाणी खेलोबाचं जे अत्यंत पुरातन अशा प्रकारचं पवित्र मंदिर आहे, त्या मंदिरावरती प्रचंड दगडफेक केली गेली. धनगर समाजाच्या लोकांना मारहाण केली गेली. अनेक लोक, म्हणजे अक्षरशः आमचे 6 पोलीस बांधव सुद्धा त्या ठिकाणी गंभीर अशा प्रकारचे जखमी झाले. हा प्रचंड मोठा अन्याय आहे. आणि या ठिकाणी धनगरांच्या आमदारांवरती, सामाजिक कार्यकर्त्यांवरती अत्यंत वाईट अशा प्रकारच्या घाण आयामायावरती शिव्या दिल्या जातात. एक उन्माद आहे. आणि ह्या गावामध्ये शेजार पाजारच्या जे प्रस्थापित घटक आहेत त्यांनी येऊन प्रचंड प्रमाणामध्ये दहशत माजवलेली आहे. या ठिकाणचा आपला धनगर बांधव आहे तो भयभीत आहे. आणि या ठिकाणी आता मंदिर सुद्धा राहतंय का नाही, मंदिराची सुद्धा तोडफोड होती आणि आमच्या जीविताचं रक्षण होतंय का नाही, अशा प्रकारच्या चिंतेमध्ये आज सकाळपासून सद्गुरू फरांदे बाबांनी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. आणि जोपर्यंत हा अन्याय बाजूला होत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. प्रसंगी बलिदान गेलं तरी चालेल. माझ्या धनगर बांधवांनो, किती मोठी लांछनास्पद गोष्ट आहे. पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यामाईंनी सांस्कृतिक भारत उभा केला. याच अहिल्यामाईच्या या ठिकाणच्या एका खेलोबाच्या मंदिरावरती प्रचंड प्रमाणामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये दगडफेक केली जाते. गोरगरीब धनगरांना बेदम मारहाण केली जाते. हे आपण सहन करणार आहात का? हे आपल्याला पटतंय का? 2-2.5 करोडची लोकसंख्या असणारा धनगर समाज, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या आणि गडचिरोली, नांदूर, वाशिम पासूनच्या सांगली, जतपर्यंतच्या सर्व धनगर बांधवांना माझी विनंती आहे, जशा परिस्थितीत असाल तशा परिस्थितीत निघा. जोपर्यंत हितला अन्याय अत्याचार हटत नाही तोपर्यंत मी हिथून जागा सोडणार नाही. फरांदे बाबा महाराज आणि या पंचक्रोशीतली सगळी मंडळी हिथून जागा सोडणार नाहीत. तोपर्यंत या ठिकाणी धनगराच्या घरातली चूल पेटणार नाही. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, म्हणून महाराष्ट्रातल्या सकल आदिवासी धनगर जमातीतल्या सर्व धनगरी वीरांना, मातोश्री अहिल्यामाईच्या पुत्रांना माझी नम्र विनंती आहे, जशा अवस्थेत असाल त्या ठिकाणाहून निघा. पुणे सोलापूर हायवेवरती यावलीपासून आत 10 किलोमीटरवरती माढा तालुक्यामध्ये अंजनगाव खेलोबा हे धनगरांचं गाव आहे. तिथं आपलं पुरातन मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी सद्गुरू फरांदे बाबा राहतात. आणि त्यांच्या अर्चनाखाली या ठिकाणची सगळी होती. माझी तुम्हाला विनंती आहे, इथं प्रस्थापित जातीच्या लोकांनी
10-5 गावातली लोक येऊन या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारची आरेरावी, दडपशाही आणि दहशत निर्माण केलेली आहे. हे सगळं आपल्याला मोडून काढावं लागेल आणि सरकशील मार्गाने आपण जर सर्व संघटितपणाने इथं आलात तरच हा अन्याय दूर होऊ शकतो. स्वतः सोलापूर जिल्ह्याचे एसपी कुलकर्णी साहेब या ठिकाणी डेरे दाखल आहेत, परंतु प्रस्थापित जातीच्या समोर आणि अख्खं मंत्रिमंडळ त्यांनी भरल्यामुळं त्यांची इच्छा असूनही त्या ठिकाणी या ठिकाणी मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे, जिथून सगळ्या गावकऱ्यांनी भक्तांनी मंदिरामध्ये प्रवेश करायचा, त्या प्रवेशद्वारावरतीच युगप्रवर्तक छत्रपती शिवाजीराजांची अश्वारूढ प्रतिमा त्यांनी रात्रीच्या अंधारामध्ये धोशेने त्या ठिकाणी बसवलेली आहे. आमचं म्हणणं आहे की आम्ही मराठी रियासतीचे, मराठी राज्याचे, छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्याचे सुभेदार आहोत. त्यामुळे छत्रपती शिवाजीराजांचं हे जे स्थान आहे ते आमच्या हृदयामध्ये आहे. आम्ही त्यांचे सुभेदार आहोत, आम्ही त्यांचे सेवक आहोत, आम्ही त्यांची मावळे आहोत. याचा अर्थ असा अजिबात नाही. या ठिकाणी एका पुरातन धनगरी बंदराच्या प्रवेशद्वारावरती त्या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांना त्या ठिकाणी येऊन स्थानापन्न करणं ही गोष्ट लोकशाहीमध्ये, कायद्याच्या राज्यामध्ये, धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये कुठं बसते. आणि म्हणून सर्व धनगरी वीरांना आणि ओबीसीच्या सर्व घटकांना, आदरणीय भुजबळ साहेब असतील, मुंडे साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील, त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे असतील, पंकजताई असतील, तुम्हा सर्वांना विनंती, धनगरांवरती वारंवार अन्याय होत असताना तुम्ही लोक गप्प बसता. त्यामुळं ह्या ठिकाणी धनगरांना ओबीसी पासून दुसऱ्या जात घटकांपासून बाजूला काढण्यासाठी साम दाम दंडाचं हे इथं प्रक्रिया चालू आहे. तुम्हा सगळ्या मंत्र्यांना, विरोधी पक्षातल्या सगळ्या ओबीसी आमदारांना, धनगर आमदारांना माझी विनंती आहे. मी अत्यंत जबाबदार माणूस आहे. गेल्या 2007 पासून आतापर्यंतची अनेक धनगरी आंदोलनांचं नेतृत्व केलेला एक जबाबदार माणूस मी तोच पांडुरंग मेरगळे, ज्यानं धनगरांना उपोषण करून आपला न्याय हक्क मिळवून देण्याचं सूत्र दिलं. मी तोच पांडुरंग मेरगळे, ज्यांनी 2014ला बारामतीमध्ये, 2019ला पंढरपूरमध्ये, 2024ला प्रचंड मोठमोठी आंदोलनं केली, सरकारा उलथवली. आणि म्हणून धनगराच्या 6 आमदारांना, माननीय सभापती राम शिंदे साहेबांना माझी सर्वांना विनंती आहे की आपण तातडीनं या ठिकाणी उद्या सगळ्यांचे दौरे झाले पाहिजेत. आणि जर हे झालं नाही तर मग तुम्हाला फक्त प्रस्थापितांचीच मतं पाहिजेत का? धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाताना तुम्ही धनगरांना पर्यंत गृहीत धरणार. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळातील 288 आमदार आणि 67 विधान परिषद आमदार सर्वांना या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की सर्वांनी हा विषय विधानसभेमध्ये घ्या, विधान परिषदेमध्ये घ्या, मुख्यमंत्र्याला भेटा आणि धनगराच्या पुरातन मंदिरावरती झालेला हा जो अन्याय आहे, हा अन्यायाचं परिमार्जन झालं पाहिजे. लोकशाहीमध्ये कायद्याचं रक्षण झालं पाहिजे. या ठिकाणी फरांदे मामा महाराज आहेत, आमचे धनगरांचे 2 करोड धनगरांचे ते सद्गुरू आहेत. त्यांच्या चरणावरचा भंडारा आम्ही आमच्या कपाळी लावतो आणि घरी घेऊन जातो. त्यांच्या चरणावर आम्ही त्यांना साक्षात खंडोबा, बिरोबा, विठ्ठल बिरोदेवाच्या रूपामध्ये, पट्टणकुर्लीच्या देवाच्या रूपामध्ये आम्ही त्यांना पूजतो. आणि तीच व्यक्ती आज अन्न पाणी त्यागून सकाळपासून व्यथित अंतकरणानं या ठिकाणी बसलेली आहे. माझी विनंती आहे की सर्व आमदार असतील, खासदार असतील, केंद्रीय मंत्री असतील, सर्वांनी ह्या विषयाची गंभीरतेनं दखल घ्या आणि आमच्यावर झालेला जो अन्याय आहे हा अन्याय दूर करा. राज्यातील 2 करोड धनगरांना माझं म्हणणं आहे, मला उद्या सकाळी या ठिकाणी लाखोच्या संख्येनं धनगर पाहिजेत, धनगरी कार्यकर्ते पाहिजेत, धनगरी संघटनांचे अध्यक्ष पाहिजेत, माता भगिनी पाहिजेत. या लवकर या, चातकाप्रमाणे तुमची वाट बघतोय. जर उद्या तुम्ही आला नाही तर उद्या ह्या अंजनगाव खेलोबा मधल्या एकाही धनगराच्या घराची चूल पेटणार नाही, एवढंच सांगतो. सर्वांना पुन्हा अर्जवाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद,